नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आत्ताच्या तासामध्ये आपण नामसाधित क्रियापद हा भाग बघणार आहोत. आता या अगोदर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय माहित पाहिजे, तर साधित क्रियापद कशाला म्हणायचं. ठीक आहे, बघा साधित म्हणजे काय, तर डोक्यात ठेवायचंय की सरळ सरळ इतर जातीपासून जी क्रियापद तयार होतात त्यांना तुम्ही काय म्हणणार, साधित क्रियापद. जर एखादं क्रियापद नामापासून तयार होत असेल तुम्ही त्याला म्हणणार नामसाधित क्रियापद. एखादा क्रियापद विशेषणापासून तयार होत असेल तर त्याला म्हणणार विशेषण साधित क्रियापद. एखादा क्रियापद अव्ययापासून तयार होत असेल तर त्याला म्हणणार अव्यय साधित क्रियापद. सरळ सरळ डोक्यात काय ठेवायचं, तर एकच गोष्ट डोक्यात ठेवायचं, साधित म्हणजे काय, तर इतर जातीपासून जे क्रियापद तयार होतं त्याला म्हणणार तुम्ही साधित क्रियापद. नामापासून जे क्रियापद तयार होणार त्याला म्हणणार नाम साधित. विशेषणापासून जे क्रियापद तयार होतं त्याला म्हणणार विशेषण साधित. आणि जे अव्ययापासून तयार होतं त्याला म्हणणार अव्यय साधित. मग आपल्याला शिकायचं जे आहे ते आहे नामसाधित. शिकायचं काय आहे, नामसाधित. तर नामसाधित म्हणजे काय, तर जे क्रियापद नामापासून तयार होतं त्याला म्हणणार तुम्ही नामसाधित क्रियापद. ठीक आहे, बघा उदाहरणार्थ ठीक आहे, त्याला पहिलं उदाहरण सांगतोय. ती फुलांना हळुवारपणे हाताळते. ती फुलांना हळुवारपणे हाताळते. बघा या वाक्यातलं क्रियापद कोणतं, हाताळतंय. ठीक आहे, एक मुलगी आहे, कोणती पकड, तुला जी पकडायची ती, बरोबर आहे ना. ठीक आहे, बघा वाक्य पहिल्या डोक्यामध्ये घ्या. ती फुलांना हळुवारपणे हाताळते. यामध्ये जी क्रियापद आहे ती आहे हाताळते. कोणतं क्रियापद आहे, हाताळते. आता यामध्ये हाताळते हे क्रियापद आहे, मग यामध्ये धातू आलाय का, नाहीये. हे क्रियापद धातूपासून तयार झालं का, नाहीये. हे क्रियापद तयार जे झालं ते हात या नामापासून तयार झालं. कोणत्या नामापासून, हात या नामापासून तयार झालं. हात जे नाम आहे याच्यापासून कोणतं तयार झालं, हाताळते हे क्रियापद तयार झाले. बघा ती फुलांना हळुवारपणे हाताळते. लागलास तर त्याला तू गोष्टी स्वरूपात डोक्यात ठेव, बरोबर आहे ना. आपण असं धरू, इथं लैला धरू एक, बरोबर आहे, आणि मजनू. ठीक आहे, म्हणजे गोष्टी स्वरूपात डोक्यात राहील त्या. ठीक आहे, लैला आणि मजनू. ही जी लैला आहे, बरोबर आहे ना, ही काय, ती बगीच्यामध्ये फिरत होती आणि ती हळुवारपणे काय त्या फुलांना हाताळत होती, बरोबर आहे ना. हे पाहिलं कोणी, मजनूला. ठीक आहे, मग हे पाहिल्यानंतर काय झालं, बरोबर आहे ना, डोक्यात ठेवा. ती फुलांना हळुवारपणे हाताळते. मग काय झालं, आता जो मजनू आहे, बरोबर आहे ना, त्याने तिचे चित्र रेखाटले. ठीक आहे, आता या मजनून काय केलं, बरोबर आहे ना, हे होतं आपलं, बरोबर आहे ना. याला बंधुरे हाणेल, बरोबर आहे, मधलं पडीत तसंच भाऊच, बरोबर आहे ना. त्यानं ह्या तिला पाहिलं, बरोबर आहे ना, तिला पाहिलं, बरोबर आहे. ती हळुवारपणे काय फुलांना काय होती, हाताळत होती, बरोबर आहे ना. याला ती बाई आवडली, बरोबर आहे ना. आवडल्यानंतर बरोबर आहे की यानं काय केलं, तिचं जे चित्र आहे, ठीक आहे, त्याच्या हृदयाच्या, बरोबर आहे की जे हृदयाचं कोर, बरोबर आहे की नाही, कोर नाही, आख भरलेलं पेज होतं, बरोबर आहे की नाही, कुठं कान्या कोपऱ्यात तिचं चित्र त्यानं काय केलं, रेखाटलं, बरोबर आहे. ठीक आहे, मग याच्यातलं जे क्रियापद आहे ते कोणतं आहे, रेखाटले. ठीक आहे, हे रेखाटल्यानंतर बघा कुठलं क्रियापद आहे, रेखाटले. आता हे क्रियापद धातूपासून तयार झालं दादा, नाही. हे जे क्रियापद तयार झालं रेख या नामापासून. कोणत्या नामापासून, रेख या नामापासून ते तयार झालं, म्हणून रेखाटले हे कोणतं क्रियापद आहे, तर नामसाधित क्रियापद आहे. मग हिला बरोबर आहे नाही, या भाऊनं तिचं चित्र रेखाटलं, बरोबर आहे नाही, याला मित्रातही तीच दिसायला लागली, बरोबर आहे नाही. आपल्या स्पर्धा परीक्षेचं कार्यकर्ते धरू आपण, बरोबर आहे नाही. हा मजनू लैला, हा बरोबर आहे, हे मजनू जो आहे स्पर्धा परीक्षा करणारा म्हणजे पोलीस भरतीचा तयारी करणारा कार्यकर्ता धरू, बरोबर आहे नाही. हे गेलं गार्डन मध्ये, बरोबर आहे, त्याला ती दिसली हळुवारपणे, बरोबर आहे की नाही, फुलांना हाताळताना, बरोबर आहे की नाही. मग त्यानं काय केलं, तिचं चित्र काय केलं, आपल्या हृदयाचं जे बरबटलेलं भरलेलं पुरं पेज होतं
कान्या कोपऱ्यात कुठेतरी जागा होती, तिथं त्यानं काय केलं, ते चित्र काय झालं, रेखाटलं तिचं, बरोबर आहे की नाही. आणि लगेच याला बरोबर आहे की नाही मित्रामध्ये ती दिसायला लागली, बरोबर आहे. मास्तर शिकवायला लागलं क्लासमध्ये, त्याच्यातही ती दिसायला लागली. मास्तरला वाटलं नेमकं हाय काय भानगड, फेस टू फेस झालं काय, बरोबर आहे की नाही. मास्तर कोमात, बरोबर आहे की नाही. हा भाऊ बी सुद्धा कोमात. ठीक आहे, मग याच्याला बरोबर आहे की नाही, याच्यात डायरेक्ट काय झालं, मग याच्या मनामध्ये लगे एकच भाऊच्या तोंडात, बरोबर आहे की नाही, गाणं एकच, तुझ्यात जीव रंगला, बरोबर आहे, तुझ्यात जीव रंगला. आता भाऊला एकच गाणं सुचायलं, बरोबर आहे की नाही. भाऊ म्हणायला लागला तुझ्यात जीव रंगला, बरोबर आहे की नाही. मग इथला रंगला हे क्रियापद आहे, कोणता आहे, रंगला. मग हे रंगला जे क्रियापद आहे हे कशापासून तयार झालं, तर रंग या नामापासून तयार झालं. कशापासून, रंग या नामापासून, बरोबर आहे की नाही. याची जे जीवन होतं, याला वाटायला लागलं आता फुलं, बरोबर आहे की नाही. यामुळं काय झालं, सगळं रंगीबेरंगी होतं काय कोण. मग हे म्हणायला लागलं तुझ्यात जीव रंगला, बरोबर आहे की नाही. मग यामध्ये रंगला हे क्रियापद आहे आणि रंग जे आहे, बरोबर आहे, या नामापासून ते तयार झालं, बरोबर आहे की नाही. मग हे भाऊ गेलंय, बरोबर आहे की नाही. याला वाटलं ठीक आहे कधीतरी बोलू. मग हे बोलायला गेलं कोणाकडे, त्या बायाकडे, म्हणजे याला लैलाकडे गेलं ते, बरोबर आहे की नाही. ते मजनू होतं, लैलाकडे गेलं. काय केलं, मग तिला म्हटल्यानंतर तिने त्याचा प्रस्ताव, ठीक आहे, त्याचा प्रस्ताव लाथाळला, त्याचा प्रस्ताव लाथाळला. भाऊनं जे प्रपोजल मांडलं होतं, बरोबर आहे, प्रस्ताव मांडला होता, बरोबर आहे की नाही. काय चाटा चुटी मारून, बरोबर आहे की नाही, हा चांद तारे तोडके लावूंगा, बरोबर आहे की नाही. जसं काय आपल्या म्हाताऱ्याची खेती भाऊवरी, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर आणखी काय काय, बरोबर आहे की नाही. परंतु भाऊचा प्रस्ताव काय झाला, तिनं लाथाळला, बरोबर आहे की नाही, आणि तोंडावर फेकून मारला. ठीक आहे, मग इथं लाथाळला हे क्रियापद आहे. मग यामध्ये काय, लाथ हे नाम आहे, कोणतं आहे, लाथ हे नाम आहे. आणि यापासून हे लाथाळला हे क्रियापद काय झालं, तयार झालं. त्यानंतर ठीक आहे बघा, त्यानंतर समोरचं वाक्य, ती त्याच्यावर संतापली, त्याच्यावर संतापली. बघा आता यामध्ये क्रियापद कोणतं आहे, तर संतापली, ती त्याच्यावर संतापली. ठीक आहे, आता यामध्ये क्रियापद कोणतं आहे दादा, संतापली. मग संतापली हे क्रियापद कशापासून झालं, तयार झालं, तर संताप यापासून, संताप या भाववाचक नामापासून. कोणत्या, संताप या भाववाचक नामापासून संतापली हे नामसाधित क्रियापद काय झालं, तयार झालं, बरोबर आहे की नाही. या भाऊनं, बरोबर आहे की नाही, या भाऊनं काय झाला, प्रस्ताव मांडला, तो तिनं लाताळला, बरोबर आहे की नाही. तिनं इतक्या भयंकर भयंकर शिव्या दिल्या ह्या बाईनं, बरोबर आहे की नाही. याच्या कानातून धूर जाळ, बरोबर आहे, याचे जे बंधुरे हाणलेले आणि जे पडीत मधलं होतं ते सगळं डायरेक्ट पडितातले जेवढं बी होतं ते सगळे उभे राहीपर्यंत, बरोबर आहे की नाही, इथपर्यंत शिव्या दिल्या. आणि ती त्याच्यावर रागावली, बरोबर आहे की नाही, संतापली, बरोबर आहे की नाही. संतापले तर आहेच, बरोबर आहे की नाही. मग त्याला थोडासा राग आला बोलल्यानंतर, मग तो तिच्यावर संतापला, सॉरी, तो तिच्यावर रागावला. आता यामध्ये काय, रागावला हे क्रियापद आहे दादा, कोणतं आहे, रागावला हे क्रियापद आहे. आता हे रागावला हे क्रियापद कशापासून तयार झालं, तर राग या भाववाचक नामापासून तयार झालं. कोणत्या, राग या भाववाचक नामापासून तयार झालं. ठीक आहे, बघा हे 4-5 उदाहरण दिले, परत एकदा सांगतो. ती फुलांना हळुवारपणे हाताळते, यामध्ये बरोबर आहे, हाताळते हे क्रियापद आहे, हात या नामापासून तयार झालं. त्याने तिचे चित्र रेखाटले हे क्रियापद आहे, रेख या नामापासून तयार झालं. तुझ्यात जीव रंगला, बरोबर आहे की नाही, रंगला हे क्रियापद आहे, रंग या नामापासून तयार झालं. तिने त्याचा प्रस्ताव लाथाळला, ठीक आहे, लाथाळला हे क्रियापद आहे, लाथ या नामापासून तयार झालं. ती त्याच्यावर संतापली हे क्रियापद आहे, संताप या नामापासून तयार झालं, बरोबर आहे की नाही. त्यानंतर बघा, तो तिच्यावर रागावला हे क्रियापद आहे, ठीक आहे, आणि राग या नामापासून ते काय झालं, तयार झालं. ठीक आहे, इथपर्यंत समोरचे वाक्य लगेच घेतो. तुम्ही गोष्टी स्वरूपात जसं मी सांगितलं त्याही पद्धतीने डोक्यात ठेवू शकता. फक्त इथं जे आलंय ती, बरोबर आहे, त्यानं मी डोक्यात राहण्यासाठी सांगतोय, बरोबर आहे की नाही. म्हणजे असेच वाक्य येतील पेपरला, हे आहे का नाही, याच्या पलीकडे येऊ शकतात, पण मी डोक्यात राहण्यासाठी, विसरू नये आपल्याला, बरोबर आहे की नाही, म्हणून या पद्धतीने सांगितलंय. ठीक आहे, समोरची उदाहरणं लगेच घेतो. चला समोरचे आणखी काही वाक्य घेतो बघा. आज वातावरण
आज वातावरण ढगाळले. आज वातावरण ढगाळले. आता बरोबर आहे की नाही, आज वातावरण ढगाळले याच्यामधलं जे क्रियापद आहे ते ढगाळले. आता ढगाळले हे क्रियापद आहे, परंतु ते धातूपासून तयार नाही झालं, तर ते ढग या नामापासून तयार झालं. बरोबर आहे की नाही, कोणत्या नामापासून? ढग या नामापासून काय झालं? तयार झालं. ठीक आहे. बघा, आज वातावरण ढगाळले. बरोबर आहे की नाही, मग आता ढग या नामापासून ते काय झालं? तयारले. बरोबर आहे की नाही, आपलं कार्य आज वातावरणही तसंच आहे. बरोबर आहे, ढगाळलेलं आहे, पाऊसही चालू आहे. मग आपल्या कार्यकर्ते जे आहेत त्यांना लगेच काय वाटवतंय? बरोबर आहे की नाही, आज वातावरण चांगलं आहे, चला काहींचं नियोजन असतंय बसू गिसू. बरोबर आहे की नाही, वातावरण ढगाळले. बरोबर आहे की नाही, कोणाचं खाण्याचं असतं, कोणाचं पिण्याचं असतं नियोजन. बरोबर आहे की नाही, कोणाला बरोबर आहे की नाही, ढगाळलेल्या वातावरणात डबल कोणाची आठवण येते वेगवेगळ्या आणि ते आलं की लगेच गेलं मठावर. ठीक आहे. बघा सॉरी, आज वातावरण ढगाळले. ठीक आहे. त्यानंतर बघा समोरचं वाक्य, आईच्या आठवणीने. आईच्या आठवणीने. ठीक आहे. तिचे डोळे पाणावले. तिचे डोळे पाणावले. आईच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले. बरोबर आहे नाही. आता यामध्ये ठीक आहे, आईच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले. आता इथं पाणावले हे क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे? पाणावले. आता हे पाणावले जे क्रियापद आहे हे कशापासून तयार झालं? तर डोक्यात ठेवायचंय की पाणी या नामापासून. कोणत्या नामापासून? पाणी या नामापासून पाणावले हे क्रियापद तयार झालेलं आहे. मग पाणावले हे कोणतं क्रियापद आहे? तर नामसाधित क्रियापद आहे. ठीक आहे. त्यानंतर जर म्हटलं बघा, आईच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले, त्यानंतर आणखी उदाहरण सांगतो. हे झालं. त्यानंतर त्याचा हात रक्ताळला. त्याचा हात रक्ताळला. बघा, त्याचा हात रक्ताळला. आता यामध्ये रक्ताळला हा क्रियापद आहे. बरोबर आहे, रक्ताळला हे काय क्रियापद आहे. भाऊ ना काय केलं? बरोबर आहे ना, पहिले जी आपली कहाणी होती त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की त्यानं काय करतोय? नाही म्हटलंय. बरोबर आहे, लगेच काही जण दोरी घेतात, लटकतात. बरोबर आहे ना. एक गोष्ट डोक्यात ठेवा, जीवनात कुठलंही संकट आलं, संकट हे येत राहणार, जात राहणार. बरोबर आहे ना. आणि तुम्ही एखाद्या मुलीसाठी बरोबर आहे ना दोरी घेऊन लटकणार, औषध घेणार किंवा मग कुठलाही कुटाणा करणार, हात कापून घेणार आणि मारणार. बरोबर आहे, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. बरोबर आहे. उदाहरणार्थ या कार्यकर्त्याने हात कापला, त्यामुळे त्याचा हात काय झाला? रक्ताळला. मग हे रक्ताळला हे काय? क्रियापद आहे. बरोबर आहे. आणि ते तयार कशापासून झालं? तर रक्त या नामापासून तयार झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा समोरचं वाक्य, त्याच्या हाताचे रक्त गाठाळले. ठीक आहे, त्याच्या हाताचे रक्त गाठाळले. मग आता यामध्ये काय? गाठ या नामापासून तयार झालं. गाठाळे कशापासून तयार झालं? गाठ या नामापासून तयार झालं. ठीक आहे. त्यांना हे नाही जमलं तर आणखी काही जण प्रयोग करते. बरोबर आहे. तो विहिरीत डोकावतो. तो विहिरीत डोकावतो. ठीक आहे. यामध्ये कोणतं क्रियापद आहे? तर डोकावतो हे क्रियापद आहे. आणि तयार कशापासून झालं? तर डोके या नामापासून तयार झालं. मग कोणतं क्रियापद आहे? तर नामसाधित क्रियापद आहे. बघा, आज वातावरण ढगाळले, यामध्ये ढगाळले क्रियापद आहे. ढग या नामापासून तयार झालं. आईच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले. पाणावले हे क्रियापद आहे. पाणी या नामापासून तयार झालं. त्याचा हात रक्ताळला. रक्ताळला हे क्रियापद आहे. रक्त या नामापासून तयार झाले. त्याच्या हाताचे रक्त गाठाळले. बरोबर आहे की नाही. आता गाठाळले हे क्रियापद आहे. गाठ या नामापासून तयार झालं. तो विहिरीत डोकावतो. यामध्ये डोकावतो हे क्रियापद आहे आणि डोके या नामापासून तयार झालं. ठीक आहे. बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या तासामध्ये विशेषण साधित क्रियापद बघणार आहोत, त्यामुळं दररोज व्हिडिओ अपलोड होईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्यानंतर शेअर सुद्धा करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करत चाल.